कधी जर का तुम्ही अशा समर मध्ये राईड करत असाल ना हायवेला वगैरे आणि जास्त हीट वेव्ह असते त्यावेळेस, तर जेवढं स्पीड कमी ठेवता येईल ना म्हणजे 80-70च्या आसपास तेवढंच मेंटेन करा. कारण काय होतं रोड जो आहे तो पूर्णपणे तापलेला असतो आणि त्यात आपण कधी नायट्रोजनची जी एअर असते ती आपण कधी भरत नाही बाईकच्या टायर मध्ये, आपण कधी पण असे रॅन्डम एअर वगैरे भरत असतो. मग त्यांनी काय होतं जर का तुम्ही अशा हीट वेव्ह मध्ये नॉनस्टॉप जर का 100-150 किलोमीटर 200 किलोमीटर जर का राईड करत असाल ना तर तसं अवॉइड करा. कारण काय होतं त्यांनी टायर आहे ना गरम होतात आणि कुठेतरी ते टायर फाटण्याचे वगैरे चान्सेस जास्त असतात. जसं की मोठे मोठे ट्रक वगैरे टँकर जे होतं ना जास्त रनिंग जास्त वेट किंवा हीट वेव्ह मुळे पण टायर त्यांचे फुटतात. जर का नवीन टायर असेल तर त्याच्याबद्दल सांगता नाही येत, पण जर का तो टायर 1-2 ते 3 वर्ष जुना असेल ना तर तुम्हाला ह्या ज्या गोष्टी आहेत ना त्याचं प्रिकॉशन्स घ्यावं लागेल. जास्त काही नाही. असं जर कुठं लॉंग रूट तुम्ही करत असाल खास करके समर मध्ये तर तुम्हाला फक्त नायट्रोजनची हवा टायर मध्ये भरायची जेणेकरून तुमचा टायर जास्त हीट नाही होणार, टेम्परेचर नॉर्मल राहील आणि जास्तीत जास्त किलोमीटर समर सीझन मध्ये पास करायचं ट्राय नका करू. 70-80 किलोमीटर्स वरती आहे ना थोडंफार गाडीला शांत थांबवत जा साईडला. जे टेम्परेचर असतं टायरचं ते थोडंफार कूल डाऊन होऊ द्यायचं, त्याच्यानंतर परत राईड जे आहे ते चालू करायचं. टायर वगैरे फुटला तर परत ऍक्सिडेंट होण्याचे चान्सेस जास्त वाढतात. ही गोष्ट फॉलो करा. अशा स्टेप्स साठी आपल्या आवर रोड या पेजला फॉलो करा, इंस्टाग्रामला, युट्यूबला पण जाऊन सबस्क्राईबचं बटन दाबून टाका म्हणजे तुम्हाला अशाच टाईपच्या व्हिडिओ जे आहेत त्या इथून पुढे पण मिळत राहतील.